नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो। आपण करंट अल्गोरिदम ही यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे। आपण त्यामध्ये त्या वेळेसचं दिवसाचं असेल किंवा त्या आठवडाभरातली महत्त्वाची जी काही घटना असेल जी आपल्याला परीक्षेसाठी विचारली जाऊ शकते त्या अँगलने आपण त्याचा स्टडी करत असतो। तसंच आज आपण एक नवीन मुद्दा घेऊन आलेलो आहोत, मतदारसंघ पुनर्रचना। हा विषय सध्या खूप गाजतोय कारण जनगणनेच्या अनुषंगानं हा सगळा मुद्दा आलेला आहे आणि साऊथचे राज्य जे आहेत ते आपल्या काही मागण्या घेऊन आलेले आहेत। त्या अनुषंगानं याच्यावर आपल्याला काय क्वेश्चन येऊ शकतात ते सगळी आपण एकत्र इथं पाहूयात। पहिल्यांदा परिसीमन आयोग, त्याला इंग्लिशमध्ये आपण डिलिमिटेशन कमिशन म्हणतो, हे लक्षात ठेवा। मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा अधिकार कोणाला आहे तर परिसीमन आयोगाला आहे। ही एक वैधानिक बॉडी आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे। इथं आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे। काय करतं हे परिसीमन आयोग म्हणजे काय, काम काय करतं तर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची निर्मिती करणं किंवा त्याचा आकार वगैरे ठरवणं हे त्याचं काम आहे। कोण स्थापन करतं? केंद्र शासन स्थापन करतं, राष्ट्रपती त्यांना नेमत असतात। या सगळं हे मतदारसंघ पुनर्रचना करण्यामागचं एक बेसिक तत्व असतं, एक व्यक्ती एक मत असावा। ठीक आहे, कसं आहे ही कन्सेप्ट आपल्याला पुढे क्लिअर होईल। हा जे परिसीमन आयोग आहे, या परिसीमन आयोगाच्या निर्णयाला कायद्याचा दर्जा असतो। ठीक आहे, त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे कोणत्याही न्यायालयात त्याच्या विरुद्ध अपील करता येत नाही, त्यांचा निर्णय अंतिम असतो। इथं पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा पण मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। हा जो अहवाल आहे परिसीमन आयोग, आपला अहवाल लोकसभा आणि विधानसभेसमोर ठेवत असतात, परंतु हे दोघंही लोकसभा असू द्या किंवा विधानसभा म्हणजे संसद आणि आपली राज्य विधिमंडळ याच्यामध्ये दुरुस्ती करू शकत नाहीत। न्यायालय पण नाही आणि कायदेमंडळ पण नाही, याच्यात दुरुस्ती करत नाहीत। त्यांचा निर्णय अंतिम असतो, ते आपण इथं पाहिलेलंच आहे। ठीक आहे, म्हणजे पहिल्या लाईनवर हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि 3 नंबरचा आणि 4 नंबरचा मुद्दा महत्त्वाचा आहे। पुढे पहा, मग आतापर्यंत असे किती परिसीमन आयोग स्थापन केलेले आहेत? 4 परिसीमन आयोग स्थापन केलेले आहेत, 1952, 62, 72 आणि 2002। मग यांची रचना कधी झालेली आहे ते इयर फक्त वेगळे दिलेले आहेत आपल्याला। इथं याच्यावर पण हा PYQ पण आहे, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, सर्व परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। जे कुठं मी ज्या मुद्द्यावर हायलाईट करतोय ना ते मुद्दे तुम्हाला मस्ट आहेत, ते तुम्ही करायलाच पाहिजे। ठीक आहे, आता कोणत्या कलमात दुरुस्ती करता येते हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी। तर 81, 82, 170, 330, 332 असे 5 कलम आहेत। या 5 कलमामध्ये याच्यात दुरुस्ती होत असते, हे कलम तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। मग याच्या संदर्भातल्या घटना दुरुस्ती कुठल्या आहेत तर महत्त्वाची आहे 84वी घटना दुरुस्ती 2001ची आणि 87वी घटना दुरुस्ती 2003ची। या 2 घटना दुरुस्ती याच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या आहेत, जिथं कलम विचारले जातील तिथं घटना दुरुस्ती पण विचारल्या जाणार आहेत। 84व्या घटना दुरुस्तीनं काय केलेलं आहे, 1971ची जनगणना, या जनगणनेनुसार सध्याची जी लोकसभेची सदस्य संख्या आहे 543 आणि महाराष्ट्राच्या बाबतीत आपण 288 जी आमदार संख्या म्हणतो, ही जी आमदाराची संख्या आहे ह्या त्यावेळेच्या 1971च्या जनगणनेनुसार निश्चित केलेली आहे। याच्या मागचा हेतू काय होता की लोकसंख्या नियंत्रण करायला राज्यांना प्रोत्साहन मिळावं आणि ओव्हरऑल लोकसंख्या कमी व्हावी, आणि जर लोकसंख्या कमी झाली तर ही आत्ताची जी काही सदस्य संख्या आहे ती तेवढीच राहील, वाढवण्याची गरज पडणार नाही। पण आपण नंतर पाहतो की असं काही झालेलं नाही। काही उत्तरेकडच्या राज्यामधली लोकसंख्या खूप वाढलेली आहे, तर दक्षिणेकडच्या राज्यांनी आपली लोकसंख्या कमी केलेली आहे, त्याच्यामुळे आता थोडासा हा विषय वाढलेला आहे। 84 घटना दुरुस्तीनं पहिल्यांदा लक्षात ठेवा 1971च्या जनगणनेनुसार ही सदस्य संख्या निश्चित केलेली आहे। पुढचं कधी होईल हे सांगितलेलं आहे, 2026 नंतरची पहिली जनगणनेपर्यंत हीच सदस्य संख्या राहणार आहे। म्हणजे लोकसभेच्या बाबतीत 543 आणि विधानसभेच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या बाबतीत 288। आता काय झालंय, आपली 2011 पर्यंत आपण नियमित चाललेलो होतो, पण नंतर कोरोना आला, 2021ची जनगणना झालेली नाही। मग आता 2025 चाललंय तरीही जनगणना झालेली नाही आणि या वर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा त्याच्याविषयी काहीही उल्लेख केलेला नाही, म्हणजे 25 मध्ये सुद्धा जनगणना होण्याची शक्यता कमी आहे। मग आता 2026 आहे, तर केंद्र सरकार असं विचार करत असेल की 2026 नंतरच जनगणना करावी आणि तिथून पुढे पुनर्रचना करणं सोपं जाईल। पण नियमानुसार जर झालं असतं तर 2031ला जनगणना झाली असती, त्याची आकडेवारी यायला 32-33 झालं असतं आणि तिथून पुढे ते म्हणजे 2034ला। आता 2029ला लोकसभेचे इलेक्शन होईल, त्याच्यानंतर 34ला, म्हणजे 34 नंतर ते लागू झालं असतं। परंतु आता केंद्र सरकार जेव्हा जनगणना करत
जर 2026ला केली तर हे सगळे आकडेवारी फायनल याला 2031ला लागू 29च्याच लोकसभेला लागू होऊ शकतं. आता ते पाहूयात काय होईल, परंतु सध्या तर 2026 नंतरच्या पहिले जनगणनेपर्यंत स्थान आहे. याच्याच नुसार लोकसभा आणि विधानसभेमध्ये SC STच्या ज्या राखीव जागा आहेत त्या 2001च्या जनगणनेपर्यंत कायम केलेल्या आपल्याला पाहता येतात. पुढचा याच्यात आता 4 परिसीमन आयोग आहेत. आपण इथं पाहिलेला आहे 52, 62, 1972 आणि 2002. त्यातला आपल्याला 2002चा जो आहे 2002चा महत्त्वाचा आहे. हा चौथा आहे. 2002चा चौथा आहे. 2003ला त्याची स्थापना झालेली. त्याचे अध्यक्ष कुलदीप सिंग न्यायमूर्ती कुलदीप सिंग आहेत. हे सुप्रीम कोर्टाचे जज होते. ठीक आहे. 88 ते 96च्या दरम्यान सुप्रीम कोर्टाचे जज होते. ते आधी वकील होते आणि डायरेक्ट सुप्रीम कोर्टचे जज झालेले आहेत. असे ते चौथे त्यावेळेचे व्यक्ती आहेत. नुकतंच नोव्हेंबर 2024मध्ये यांचं निधन झालेलं आहे आणि यांना ग्रीन जज म्हटलं जातं. जे पर्यावरणासंदर्भातले यांनी बरेच निवाडे दिलेले आहेत, त्यामुळे यांना ग्रीन जज म्हटलं जातं. करंटला सुद्धा यांच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे हे परिसीमन आयोगाचे आहेत अध्यक्ष, परंतु ग्रीन जज म्हणून आहे. आपण पुढच्या एकदा करंटच्या सिरीजमध्ये यांच्याविषयीची माहिती पाहूयात. हा चौथा परिसीमन आयोग आहे. याच्यामध्ये जम्मू काश्मीर राज्य समाविष्ट नव्हतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग या परिसीमन आयोगाची रचना कशी असती? 3 सदस्य असतात. त्यात पहिले सुप्रीम कोर्टाचे आजी किंवा माजी अध्यक्ष, म्हणजे सध्या पदावर असणारे न्यायाधीश पण चालतात आणि रिटायर झालेले पण चालतात. नंतर चीफ इलेक्शन कमिशन, हे म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त केंद्र शासनाचे किंवा त्यांनी नियुक्त केलेला इतर निवडणूक आयुक्त. आणि तिसरी व्यक्ती असती संबंधित राज्यातले, आता सगळं भारतभरासाठी आहे तर प्रत्येक राज्यातले जे काही निवडणूक आयुक्त असणार आहेत त्यांचा समावेश केला जातो आणि ते पदसिद्ध सदस्य असतात. असे 3 सदस्य असतात. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक राज्यातल्या मधून 10 संलग्न सदस्य असतात. याच्यावर पण क्वेश्चन विचारला जातो. 10 संलग्न सदस्य असतात आणि परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नसतो, हे लक्षात ठेवा. या 10ची रचना कशी असती? 5 लोकसभेतले सदस्य असतात. सपोज एखाद्या राज्याची सदस्य संख्या लोकसभेची 5 पेक्षा कमी असेल तर जेवढे काही असतील, 3 असतील, 2 असतील, 4 असतील, सर्व त्याचे सदस्य असतात. आणि विधानसभेमधले 5 सदस्य असतात. ठीक आहे. असे 10 सदस्य संलग्न असतात. म्हणजे 5 खासदार आणि 5 आमदार लोकसभा आणि विधानसभेचे, अशी रचना असते. त्यांनी आपला अहवाल 2007-08ला दिलेला आहे. त्यामध्ये अपवाद, आता सुरुवातीला आपण काय पाहिलं होतं, अपवाद फक्त जम्मू काश्मीर आहे. परंतु नंतर काय केलेलं होतं की आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँड हे 4 नॉर्थ ईस्टकडल्या राज्यांना देशाच्या एकता आणि एकात्मतेला धोका आहे म्हणून यांच्या बाबतीचं परिसीमन केलेलं नव्हतं. आणि झारखंडला सुद्धा ते अपवाद केलेला आपल्याला पाहता येतो. म्हणजे वर जम्मू काश्मीर अगोदर सुरुवातीलाच पाहिलं होतं, नंतर इथं 4 राज्य आणि झारखंड एक 5, असे 6 राज्य त्याच्यातून वगळलेले आपल्याला पाहता येतात. 7-8ला रिपोर्ट झालाय. 2009चं लोकसभा झालेली आहे. 543 पैकी 499 जागांची पुनर्रचना झालेली आहे, कारण हे 6 राज्याच्या जागा तिथून वगळलेल्या पाहता येतात. त्याच्यानंतर 2020ला 2011ची जनगणना झाली. त्याच्यानंतर 20ला परिसीमन आयोग स्थापन केला होता. त्याच्यामध्ये 4 नॉर्थ ईस्टकडले राज्य आणि जम्मू काश्मीर आहे. हे 4 राज्य आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँड आणि जम्मू काश्मीर यांचा समावेश केलेला आहे. या 2020च्या परिसीमन आयोगाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना देसाई होत्या. नंतर सदस्यामध्ये सुशील चंद्रा होते आणि केंद्र किंवा राज्यशासित प्रदेशाचे जे काही निवडणूक आयुक्त आहेत यांचा समावेश त्याच्यात केलेला आपल्याला पाहता येतो. परत 2020ला 4 नॉर्थ ईस्ट राज्य त्याच्यात समाविष्ट केले, परंतु मार्च 2021मध्ये केंद्र सरकारनं नॉर्थ ईस्टचे राज्य वगळलेले आहेत आणि न्यायमूर्ती रंजना देसाई यांचा जो परिसीमन आयोग आहे तो फक्त जम्मू काश्मीर राज्याला लागू आहे. याच्यावरही आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग तो 3 मार्च 2021ला लागू झालेला आपल्याला पाहता येतो. मग जम्मू काश्मीरची याच्यापूर्वी कधी पुनर्रचना झाली? 4 वेळा झालेली आहे. 1957, 66, 75 आणि 95 आणि आता ही 2021ची 5वी आपल्याला पाहता येते. त्याच्यानुसारच आत्ताचे जे इलेक्शन झालेत ना मागच्या वर्षी सप्टेंबर 2024चे, ते या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार झालेले. त्यावेळेस त्यांचा जनगणनेचा आधार 1981 घेतलेला आपल्याला पाहता येतो. आता जम्मू काश्मीरची सदस्य संख्या 114 आहे, प्लस 2 स्त्री सदस्य तिथं नेमता येतात.
म्हणजे 90+24 POK पाकिस्तान ऑक्युपाई काश्मीरमधले 24 सदस्य पाहता येतात. मागच्या याच्यापेक्षा यावर्षी तिथं 7 जागांची वाढ झालेली आपल्याला पाहता येते. आता त्या 7 जागा पहा. एकूण जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये 90 जागा आहेत. त्यामध्ये जम्मूमध्ये 43 जागा आहेत. मागच्या परिसीमन आयोगापेक्षा यावेळेस 6 जागा जम्मूच्या वाढलेल्या आहेत आणि काश्मीरमध्ये 47 जागा आहेत. त्याच्यात एक वाढ झालेली आहे. म्हणजे काश्मीरच्या पूर्वी 46 होत्या आणि जम्मूच्या पूर्वी 37 होत्या, त्या आता 43 झालेल्या आहेत आणि SC STच्या जागा तिथं दिलेल्या आहेत. शिवाय काही मतदारसंघाचे नाव पण बदलण्याचा अधिकार असतो त्यांना. या रंजना प्रकाश देसाई आयोगानं 2 शिफारशी केल्या होत्या. काश्मीरी पंडितांना मिनिमम 2 जागा राखीव ठेवाव्यात, त्याच्यापैकी एक महिला असावी आणि यांचे जे अधिकार असणार आहेत ते पुदुच्चेरी विधानसभा सदस्याप्रमाणे असावेत. शिवाय जे POK मधून पाकिस्तान ऑक्युपाई काश्मीरमधून भारतात आलेले आहेत त्या लोकांना सुद्धा प्रतिनिधित्व द्यावं किंवा त्यांचं नॉमिनेशन करावं. या 2 शिफारशी आहेत, ह्या पण शिफारशी लक्षात ठेवा. आता 2002चा जो कायदा आहे त्याच्यानुसार आता हे कलम जे आपण सुरुवातीला पाहिले होते 81, 82, 170, 330, 332, 330 आणि 332 मध्ये SC STच्या जागा ह्या लोकसभा आणि विधानसभेतल्या राखीव संदर्भातली तरतूद असते. त्याच्यासाठी 2001च्या जनगणनेचा आधार घेतलेला आहे. कलम 81 नुसार राज्यांच्या मॅक्सिमम 530 सदस्य असतात लोकसभेच्या, ठीक आहे, आणि केंद्रशासित प्रदेशातून जास्तीत जास्त लोकसभेचे 20 खासदार असतात, ठीक आहे. आणि सध्या म्हणजे ही आकडा होतोय 550, परंतु सध्या किती आहेत 543 आहेत, हे तो लक्षात ठेवा. आणि 82 आणि 170, 82 लोकसभेसंदर्भातला आहे, 170 विधानसभेसंदर्भातलं आहे. आणि 1971ची जनगणना आपण पाहिलेली आहे. पहिली जी लोकसभा आहे पहिल्या लोकसभेला 494 जागा आपल्याला पाहता येतात आणि आताची जी काही 543 जागा आहेत त्या 1973ला निश्चित केलेल्या आपल्याला पाहता येतात. 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार 2000 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेचे मतदारसंघ गोठवलेले आहेत. मतदारसंघ जेवढे मतदारसंघ आहेत तेवढेच राहणारे आपल्याला पाहता येतात. नंतर 2002च्या नुसार मतदारसंघाच्या सीमा बदललेल्या आहेत पण संख्या तेवढीच आहे, म्हणजे 543च राहणार आहे. परंतु काय केलेलं आहे, सपोज आता आपण उदाहरण म्हणून बघितलं तर पुणे मतदारसंघाच्या बाबतीत जर बघितलं पुणे जिल्ह्यातले तर मावळ असेल, मावळमध्ये आता रायगडचा काही भाग समाविष्ट झालेला आहे, बारामती आहे, शिरूर आहे आणि पुणे शहर असे 4 मतदारसंघ आहेत. किंवा अहमदनगर, आता अहिल्यानगर आपण म्हणायला पाहिजे, अहिल्यानगरच्या बाबतीत नगर दक्षिण आणि नगर उत्तर असे 2 मतदारसंघ आहेत. नगर उत्तरला आपण शिर्डी म्हणतो, याची पुनर्रचना झालेली आहे. किंवा SC STच्या जागांची बदल झालेला आहे. मतदारसंघ तेवढंच आहेत, फक्त एरिया बदललेला आहे. कारण एरिया का बदलला, तेवढी लोकसंख्या त्यांना समाविष्ट करणं गरजेचं आहे. 1971च्या जनगणनेनुसार आजच्या जागा आहेत, पण त्यावेळेस किती लोकसंख्या होती तर जवळपास 55 कोटी लोकसंख्या होती आणि त्या 55 कोटीसाठी 543 लोकसभेचे सदस्य आपल्याला पाहता येतात. मग त्यावेळेस आमदाराची संख्या किती आहे किंवा आज भारतामध्ये 4123 आमदार आहेत. ही आमदाराची संख्या सुद्धा 1971च्या जनगणनेनुसारच निश्चित केलेली आहे. परंतु लोकसंख्या किती कन्सिडर केलेली आहे 55 कोटी. मग आज आपण लोकसंख्या पाहिली तर 140 कोटी लोकसंख्या झालेली आहे, परंतु संख्या तेवढीच राहिलेली आहे. याचा तोटा काय व्हायला लागला की 20 ते 30 लाख लोकांमागं एक खासदार निर्माण व्हायला लागलेला आहे, जे प्रोपोर्शन नाही. मी सुरुवातीला म्हटलं होतं एक व्यक्ती एक मूल्य, ते प्रॉपर लागू होत नाही. त्याचं कसं लागू होत नाही, आता पहा, केरळमध्ये 18 लाख लोकांमागं एक खासदार आहे, राजस्थानमध्ये 33 लाख लोकांमागं एक खासदार आहे, उत्तर प्रदेशमध्ये 33 लाख लोकांमागं एक खासदार आहे. मग एक व्यक्ती एक मूल्य इथं समान राहत नाही. 18 लाख आणि 33 लाख बराचसा फरक आपल्याला इथं पाहता येतो. मग ते मूल्य इथं प्रॉपर लागू होत नाही. दक्षिण भारताचा सध्या सगळ्यात जास्त मोठा त्यांनी विरोध केलेला आपल्याला पाहता येतो. सध्या 129 जागा आहेत, म्हणजे जे एकूण लोकसभेच्या जागापैकी 24% जागा त्यांना आहेत. परत त्यांचं म्हणणं आहे आमच्या जर मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर आमच्या जागा 129 वरून 103 होतील. मग आम्ही लोकसंख्या नियंत्रणाचं जे काही काम केलेलं आहे त्याची आम्हाला शिक्षा मिळणार आहे, कारण आमचं प्रतिनिधित्व कमी होत आहे आणि तो मुद्दा आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री म्हटले की असं काही होणार नाही, दक्षिणकडल्या राज्यांच्या जागा कमी होणार नाहीत. आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत 48 खासदार आहेत,
जर मतदारसंघ पुनर्रचना झाली तर आपले लोकसभेतले 70 खासदार होणार आहेत। आता दक्षिणकडच्या राज्यांनी नवीन मागणी केलेली आहे, जी सध्याचं 2026 पर्यंतची मुदत ठरवलेली आहे ती 2056 पर्यंत करा, म्हणजे जवळपास 30 वर्षे मुदत वाढ द्या, जेणेकरून उत्तरेकडले राज्य जी आहेत ते आपली लोकसंख्या नियंत्रण करतील आणि ज्यावेळेस नव्यानं लोकसंख्या परिसीमन होईल त्यावेळेस दोघात समानता राहील हे पाहता येईल। हे पाहिलेलं आहे। तामिळनाडूची काय म्हणणं आहे, सध्या आमच्या 39 लोकसभेच्या जागा आहेत त्या 31 होतील, म्हणजे कमी होणार आहेत। केरळला पण तीच भीती आहे, आमच्या जागा कमी होणार आहेत। ठीक आहे, आता लोकसंख्येच्या वाढीचा दर आहे दक्षिण भारतामध्ये कमी आहे, 5% लोकसंख्या वाढीचा दर आहे, तर उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश बिहार यांचा खूप जास्त आपल्याला पाहता येतो। आणि याप्रमाणे जर परिसीमन आयोगाची रचना झाली तर उत्तर प्रदेशमध्ये जे आता सध्याच्या 80 जागा आहेत त्याची संख्या 143 होईल, कारण उत्तर प्रदेशची लोकसंख्या 24 करोडच्या प्लस जाते। ठीक आहे, मग त्यांचे खासदार वाढणार आहेत, पण दक्षिणेकडल्या राज्यांनी कमी होणार आहेत, मग एक व्यक्ती एक मूल्य हे राहणार नाही। फक्त उत्तरेकडल्या उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान या 3 राज्याचा विचार केला तरी सुद्धा 200च्या प्लस त्यांच्या जागा होणार आपल्याला पाहता येतात। शिवाय दक्षिण भारताच्या जागा कमीच होणार आहेत, पण ईशान्येकडील राज्याच्या सुद्धा कमी होणार आहेत, कारण त्यांच्या एरियापेक्षा लोकसंख्या कमी आपल्याला पाहता येते। मग आता नवीन मागणी व्हायला लागलेली आहे, मतदारसंघाची पुनर्रचना करताना लोकसंख्या हा निकष ठेवाच, परंतु आर्थिक कामगिरी, HDI, त्या राज्यातलं कर योगदान इत्यादीचे सुद्धा त्याचा समावेश करा असं मागणी केलेली आपल्याला पाहता येते, जेणेकरून ती संख्या मर्यादित राहील किंवा समान राहण्याचा हे होईल। आता हे आपण लोकसभेच्या बाबतीत बघितलेलं आहे, ठीक आहे, परंतु आपल्या राज्याच्या विधानसभेच्या बाबतीत काय होऊ शकतं, तर जे काही जास्त लोकसंख्येचे भाग आहेत, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक या भागातली विधानसभेची सदस्य संख्या खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे, कारण लोकसंख्या तिथं जास्त केंद्रित झालेली आहे आणि मराठवाडा आणि विदर्भ यांच्यातली संख्या तिथं कमी होताना आपल्याला पाहणार आहे। ठीक आहे, याच्यामुळे काय होतंय, असमानता वाढणार आहे, जो समतोल आहे किंवा असमतोल निर्माण होताना आपल्याला पाहता येणार आहे। केंद्राच्या बाबतीत काय अडचण येते, देशाच्या बाबतीत हे आपण पाहिलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा काय होतंय हे आपण इथं पाहिलेलं आहे। अशा प्रकारे मतदारसंघ पुनर्रचना हा जो मुद्दा आहे तो आपण परीक्षेच्या दृष्टीनं काय काय महत्त्वाचं आहे त्यातले पॉईंट जे आहेत ते मी हायलाईट केलेले आहेत। मी जे हायलाईट केलेले आहेत ते तुम्ही मस्ट करणं गरजेचं आहे, इतर पॉईंट तुम्ही एकदा वाचून ठेवा। ही जी PDF आहे आपल्या एज्युकल्चरच्या चॅनलवर मी तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि तिथूनही तुम्हाला तुमच्या सोयीसाठी ती रेफरन्ससाठी वापर करता येईल। आज आपण इथं थांबूयात। थँक्यू।